हो ना, हो ना. बरोबर आहे. हां. कुठून बोलतो सांगायचंय ताई? नाही, नाही. हं, हं. चालेल, चालेल. मी सांगते माझा ना मी अनुभव सांगायचा थोडासा पण आणि तुम्हाला सेवा पण विचारायची होती मला, पण मग तुम्ही म्हणता सेवा आणि सांगा बुवा मी. हां, तुम्ही मेसेज केला असेल, तुम्हाला आला असेल नंबर भगत ताईंचा. हो, आलेला आला आला बघितला मी. हो ना? हां, हां. हो, मेसेज असं सांगायचं होतं तुम्हाला मला. मी हां. सेवेत नव्हती. 2 वर्षापासून सेवेत आलेली मी स्वामींच्या. अच्छा, अच्छा. कुठून बोलताय ताई? आपल्या खानदेशातले वाटतायत मला. हो, हो, हो. खानदेश, खानदेश. हं. हां. सेवा असं झालेली माझी पण 2015 मध्ये मी स्वामींचा फोटो आणला घरात. अच्छा. हां. आणल्यानंतर हिच्या मिस्टरांनी काय केलं म्हणे तू स्वामींचा फोटो आणला पण मग आपल्याला सगळं उलट उलट होतं म्हणे आपल्या स्वामींचा फोटो आणल्यापासून म्हणे. मग मी अगो काय बाई! केलं नाही नाही ऐकून तर घ्या पुढे. हं. मी म्हटलं कसं असं कसं होत असेल म्हटलं मी कसं मग नाही म्हटलं मी पण घाबरून गेली म्हटलं जाऊ दे मग मी काय केलं शेजारच्या मग काकूंकडे ठेवून दिला तो फोटो हां, हां, हां. 2015 मध्ये. हां. म्हणजे 16 मध्ये झाली ही गोष्ट. अच्छा. हां, हां. त्यानंतर मग मी 16 ठेवला मग जवळजवळ त्या गोष्टीला आता जवळ 5-7 वर्ष होऊन गेले. मग त्यानंतर माझे जेठ वारले. जेठ वारल्यानंतर हां. त्यांचे माझे जेठ पण ते म्हणजे आमच्या घरी कसं म्हणतात बाकीच्या घराच्या बाहेर गावी राहतात ना सगळे एक तिकडे. मग ते हो, हो. वारल्यानंतर सगळे एकत्र जमले. मग 10 दिवस स्वयंपाक करायला जावं लागायचं आम्हाला. हो, हो, हो. बरोबर. ते नेमकं वारले मार्गशीर महिन्यात. बरं. मार्गशीर महिन्यात ते वारले. वारल्यानंतर ती तशी गप्पा मारायची. तुला मला पहिली एक मुलगी आहे ना 12 वर्षाची. हां, हां, हां. तर ते मला म्हणायचे की तुला होऊ देत नाही का बा तू? असं म्हटलं नाही राहतच नाही म्हटलं मला असं तसं बोलली. हां, हां, हां. नाही तू स्वामींचं कर ना म्हणे. म्हटलं स्वामींचं तर चालत नाही म्हटलं आपल्याला. म्हणे कोण म्हणतं म्हणे असं म्हणे. म्हटलं ते सांगतात मला असं. नाही गं म्हणे असं. ते नाही गं म्हणे असं कसं म्हणतो म्हणे आपले जे बाबा आहेत ना ते वारले हं. म्हणजे ते ताई म्हणजे जोपर्यंत त्यांचा जीव गेला ना तोपर्यंत त्यांच्या हातात माळा होती. स्वामींचा जप. करतात ते डायरेक्ट म्हणजे ते अति हद्दीच्या बाहेर त्यांचं स्वामींचं करायचे ते बाबा. आणि त्यांचा बापरे! जीव बघा. त्यांचा जीव गेला त्यांनी डायरेक्ट म्हणजे त्यांना वारले ना ते आजारी पडल्यानंतर त्यांनी दवाखान्यात डायरेक्ट सांगून दिले की मला घरी घेऊन चला असं. अरे घरी बापरे! आल्यानंतर त्यांनी माळा जपल्या त्या स्वामींच्या महाराजांच्या. अरे वाह! बघा. तोपर्यंत त्यांची म्हणजे जीव गेला ना तोपर्यंत त्यांच्या हातातला मणी त्यांनी सोडलेला नव्हता. मग माळा जपणं चालू होतं. बापरे! ते जीव गेल्यानंतर तोपर्यंत शेवटचा शब्द श्री स्वामी समर्थ म्हटला आणि नंतर जीव गेला त्यांचा. अय्या! वय किती होतं ताई त्यांचं? जवळजवळ त्यांचं आता 70-72 की असं काहीतरी वय होतं त्यांचं. हां, 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 हां. खूप खूप सेवा करायचे ते आणि देवाची म्हणजे खूप करायचे पण ते. हां. आणि त्यांना सगळ्यांचे असे म्हणजे नातवंड वगैरे सगळ्यांची अशी उशीमांडे वगैरे सगळ्यांनी जीव जाताना बघितलं त्यांना. बापरे! बघा म्हणजे असं किती नाही की त्यांना भाग्यवान. कोणी भेटलं नाही असं. ओह! हो, खूप. मग मला असं ह्याच्यासारखं झालं म्हणजे तिथे मग 10 दिवसात मला स्वयंपाकात बोलले सगळेजण. तिथे सगळेजण करतात आणि ते नेमकं वारले मार्गशीर महिन्यात ते बाबा. हां, 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 हां. ते आपले पारायणे लागतात ना मग मग मार्गशीर किती महिन्यामध्ये. महत्वाच्या महिन्यात वारले बघा किती. हो. मग मी कशी म्हणायची मग मला असं एकदम बेचैन झालं मी की मला असं वाटायचं की अरे मी स्वामीचा फोटो घरात आणून मी घरी ठेवून आली ते फोटो. म्हणजे मी किती मूर्ख होते. मला असं मी एकदम म्हणजे यांचं चुकीचं ऐकून घेतलं बा मी असं उगाच ऐकत बसली बा मी यांचं असं. हां, हां, मी हां. परत ते 10 दिवस महिना 6 महिना झाला आमचं म्हणजे जवळ घरातलेच होते ना ते लहान मोठ्याचे आमचे घरात. बरोबर, बरोबर. 6 महिना झाल्यानंतर मग मी काय केलं केंद्रात गेली. हां. केंद्रात गेल्यानंतर मी तिथून फोटो घेतला माळ वगैरे नित्यसेवेचं पुस्तक वगैरे सगळं घेतलं. हां, हां. अजून फोटो वगैरे आणले. जास्त मोठा फोटो नाही घेतला मग मी. कसा एकदम छोटा फोटो घेतला. हां, हां, फोटो हां. मग फोटो आणला. फोटो वगैरे घरात ठेवला. घरी आल्यानंतर अजून ते कसे हा पण तू परत घेऊन आली का म्हणे हा फोटो परत आणला का म्हणतो. मग म्हटलं हे आई बघा. गं! मी म्हटलं हे बघ तुम्ही काहीच बोलायचं नाही म्हटलं. आपले जे तात्या वारले ना म्हटलं. हां. ते बाबा वारले ते सगळे करतात म्हटलं आपल्या घरातले. पण तुम्ही कसं काय असं म्हणतात म्हटलं. हां. म्हटलं तुम्ही मला करू द्या. मला माझी सेवा करू द्या. तुम्ही तुमच्या पैशांनी नाही आणले म्हणे. माझ्या मेहनतीच्या पैशांनी आणलेली म्हटलं सगळी पुस्तकं वगैरे. त्यामुळे तुम्ही मला काहीच बोलायचं नाही म्हटलं. मग ते काहीच बोलले नाही मला. करायची असेल तर कर म्हणे तुला म्हणे तुझी मनाची इच्छा म्हणे मग कर म्हणे तुला असं संतापात बोलून गेले चालले गेले. हां. मी आणि यांना म्हणजे म्हणे आपलं उलट उलट झालं असं म्हटल्यामुळे मग मी माझ्या सासूबाईंना फोन लावला. हां. आई म्हणजे जेव्हा मी ते फोटो आणला ना माळ पुस्तक वगैरे तेव्हा मी ते बाजूच्या ताईंकडे दिलं आणि तेव्हा मी सासूंना विचारलंच नाही माझ्या सासूबाईंना की असे म्हणतायत असं. हां. न कळत असं ठेवून दिलं मग काय झालं विचारायचं त्यांना मग मी आता म्हटलं मी आईला मी सासूंना फोन केला आई म्हटलं बघा मी ते असं आणलं तर ते असं म्हणतात नाही म्हणे आण राहू दे कर म्हणे तुला करायची तर तू कर म्हणे त्याचं ऐकू नको म्हणे तू. अरे वाह! त्याचं ऐकू नको म्हणे तुला करायचं असेल कर म्हणे. म्हटलं आई ते असे सांगत होते मी नंतर ते अगोदर फोटो आणलेला होता म्हटलं मला आणलेली तू मला विचारायचं होतं मला विचारायचं होतं म्हणे तू अगोदरच असं का केलं म्हणे. हां. म्हटलं असं कशामुळे बोलले म्हटलं मग ते मला की आपलं उलट उलट अगं म्हणे मी त्यांना आहे ना मी करायची म्हणे स्वामींची सेवा मी त्यांना आहे ना फोटो सांगितला म्हणे त्यांनी
काय केलं म्हणे दोघं भावांनी, म्हणजे मोठी जेठ हा आणि हे माझे मिस्टर, त्यांनी काय केलं म्हणे दोघा भावांनी हा. फोटोची प्रतिमा म्हणजे एवढी मोठी आणली त्यांनी, तुला केंद्रात जेवढी प्रतिमा असते तेवढी प्रतिमा घेऊन. बापरे. मग त्याला मग त्यांनी काय केलं घेऊन आले, आणल्यानंतर तिची सेवाच झाली नाही घरात. बरोबर आहे का नाही हा. गं? म्हणजे थोडंसं त्यांना 7-8 वर्ष त्रास झाला तो घरात. अच्छा, बरोबर. मग तो त्रास झाला तर मग त्याच्यामुळे त्यांना असं दोघं भावांना असं वाटतं की आपलं हे आल्यापासून आता उलटं झालं बुवा असं. मग सासूने हा. पण नंतर ती गोष्ट सांगितली. म्हटलं असं होतं का? मग मला असं होतं हे वाटलं, म्हटलं आई तुम्हाला विचारलंच नाही तेव्हा. जाऊ दे मी तुला पटतं ना तू कर म्हणते म्हणे. अरे म्हणजे वा. मला प्रेग्नेंट नंतर राहत नव्हतं ना, मग सासूंची पण इच्छा की तुला राहायला पाहिजे असं. हा, बरोबर. मग त्यानंतर मग मी सेवा चालू केली. तेव्हा मला नंतर एक आमच्या कॉलनीत ज्या ताई राहतात ना त्या केंद्रात भेटल्या. मग ताई म्हटलं तुम्ही सेवा ते स्वामींचं करतात का? म्हणे हो मी करते म्हणे स्वामींचं. हा. म्हटलं मग तुम्हाला बाकीचे मला कसं करतात काही माहित नाही. म्हटलं मी तुम्हाला घरी गेल्यावर म्हणे तू एक काम कर तू घरी ये म्हणे माझ्याकडे. अच्छा. मग त्यांना त्या पण जॉब करतात ना, ते मला केंद्रात भेटल्या. मग त्या म्हणे मी शाळेतून घरी आली का मी तुला कॉल करते तू घरी ये. हा. मग घरी गेली, मग संध्याकाळ वगैरे झाली, मी तिथून आणलं. मग त्या ताईंकडे गेली मी. त्यांना म्हटलं मला सेवा सांग ना कशी करतात वगैरे. हा. 14वा अध्याय रोज वाच म्हटले. 14वा 18वा अध्याय वाच आणि गुरुवार कर म्हणे तू. हा. 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 म्हणजे स्वामींचे गुरु म्हटलं कसे करायचे ते गुरुवार. म्हणजे त्यांनी मला सगळं सांगितलं कसे करायचं असं. पूजा हा. वगैरे कशी म्हणायची त्यांनी सगळी व्यवस्थित पण बिगर मिठाचे कर म्हणे. पण तुला जर लवकर फळ प्राप्त करायचं असेल म्हणे तर तू बिगर मिठाचे कर म्हणे. आणि म्हणजे दुधावर सोडते उपास. हा. चालेल ठीक आहे. बघा ताई मी पहिला गुरुवार धरला हा. म्हणजे इतके अडथळे आले, एवढे अडथळे आले जवळजवळ 5 ते 6 महिने मला ते गुरुवार गेले. जसे ते बाप. जेठ वारले ना त्यांना हा. वारायला लागला. 30 वर्ष 3 वर्ष होऊन जातील त्यांना वार. तसे गुरुवारांना जवळजवळ 6 महिने लागले मला. बापरे, बघा. इतके अडथळे आले, इतके अडथळे आले. मी म्हणजे असं का बरं होतंय, असं का बरं होतंय आणि असं काहीतरी मग कोणी पण यायचं ना, मग मी टेलर काम पण करते. मग माझ्याकडे कोणी पण आलं का ते कशी म्हणायचे अगं तू स्वामीचं कर ना तुला बरोबर होईल. काही तुला होईलच का बरं होणार नाही होईल बरोबर. मग आ. मी असं म्हटलं होईल मला का बरं होणार नाही. म्हटलं होईल म्हटलं माझी मला त्याच म्हणायची का बरं होणार नाही होईल म्हटलं मला. हा. 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 बघा ताई गुरुपौर्णिमाला मी उद्यापन केलं गुरुवारचं. अच्छा. हा. हा. म्हणजे मागच्या वर्षी बरं का गुरुपौर्णिमाला उद्यापन केलं मी. हा. उद्यापन केल्यानंतर त्याच हिच्यावर मला राहिलं. म्हणजे मला तारीख बघा. लक्षात नाही बरं का. फक्त मला बापरे. एवढं लक्षात की मी गुरुपौर्णिमाला मला होता असं काहीतरी दिवस ते. आ. मला त्याच्याच पाळीवर मला म्हणजे त्याच हिच्यावर मला बघा. राहिलं. तर मग मी घरात मिस्टरांना पण आनंद झाला. त्यांना म्हटलं बघा मी स्वामींचं करते मला होण्यासाठी करते तू मला काही लागत कर म्हणे मग तू तसं काही नाही त्यांचं मग तुला हा. करते ना कर मग तू. हा. तसं हा. ते पण करतात देवाचं. आमच्या घरी असं नॉनव्हेज वगैरे काही कोणी खात नाही. किती चालत छान. नाही. हो. हं. मग केली सेवा. मग त्यांना असं विश्वास बसला की करते मग हिला हे झालं बा असं. मग ते पण हनुमान हा. डेली वाचतात. त्यांना हनुमान खूप श्रद्धा आहे त्यांची. अरे वा. हं. मग मला राहिल्यानंतर मग चेक करायचं सासूबाई म्हणत होती चेक करून घे. मी पण सांगत होती चेक करून घ्या. तर माझं 2 ऑपरेशन झाले ना माझे. अरे बापरे. हो. मिस्टरांनी ऐकलंच नाही. नाही म्हणे एकाला मला ऑपरेशन करायचं नाही. मला पापचा वाटा घ्यायचा नाही. जे होईल ते होऊ द्यायचं म्हणे. हा. 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 ऐकलंच नाही. मग सासूबाई म्हणत होती चेक करून घे. मी पण खूप आग्रह केला त्यांना की करून हा. घेऊ आपण चेक. हा. नाही हा. ऐकलं त्यांनी. नाही म्हणे चेक करायचंच नाही. जे होईल एकाला आपली मुलगी एकटी ना तिला फक्त जोडवू द्या आपल्याला. अरे वा, किती छान आहे तुमचे मिस्टर. हो त्यांनी नाही इतकं राव नाही केलं, इतका आग्रह केला. माझी सासू म्हणे जाऊ दे म्हणे तो नाही म्हणतो ना मग तुला ते पैसे त्याच्याने तिच्या जी मुलगी झाली तर तिच्या नावावर ठेवून देऊ म्हणे आपण म्हणे. बापरे, बघा. मग आम्ही विषय क्लोज करून दिला. हा. मग बघा ताई मी पपई तर खाय असं गरम वस्तू भरपूर खाल्ल्या. असं काम पण भरपूर केलं मी. मला असं वाटायचं की मला मुलगीचाच गर्भ आहे. अरे अरे. इतकं खाल्लं मला म्हणजे ना ताई 7व्या महिन्यात लागला. मी डॉक्टरांना काय बोलले म्हणजे ते नातेवाईक होते आमचे डॉक्टर. त्यांना हा. म्हटलं मला म्हणजे सांगून पण देतात ते डॉक्टर कधी कधी म्हणजे हा. राहतात बुवा असं. 7व्या महिना लागला त्यांना म्हटलं मला सांगतात का ताई थोडंसं कन्फर्म हा. होते मला कशी झोप नाही लागत म्हटलं. अगं म्हणे तुला मुलगाच लागणार होता मग तुला चेक नाही करता आला का म्हणे. मग म्हणे एवढं म्हणे आई आता गं. आता एवढी दिवस देते मग 7व्या महिन्याला विचारते म्हणतो मला म्हणे आई तुझं किती मूर्खपणा आहे अशी ती मला बोलायला लागली. मग मला कसं वाटलं हा. 100% मुलीचा गर्भ असेल असं. आई गं. ते त्यांना घरी येऊन सांगायला लागले म्हणजे बघ म्हणे वैशू ते देवाला जे द्यायचं राहील ते दिन म्हणे आपल्यावर काही जाणार. खरंय खरंय. देवाला जे द्यायचं येईल ते आपल्याला स्वीकारावं लागेल म्हणे. आपल्या नशिबात जर नसेल तर काही भेटणार नाही आणि भेटतं त्याच्याने तू टेन्शन घेते म्हणे. खरं खरं. हा हा. 7व्या महिन्यापासून मला झोपच नाही लागली बरं का. मी ज्या दिवशी डिलिव्हरी झाली ना ताई त्या दिवशी मी स्वामींना एकच सांगितलं जर मला मुलगा झाला म्हटलं तर मी मिस्टरांना नारळ घेऊन केंद्रात पाठवलं म्हटलं. हॅलो. हा हा, ऐकते ताई. बोला. हो. ऐकते ना, ऐकते. बोला ना ताई. हां.
जर मला मुलगा झाला म्हटलं तर मी तुम्हाला माझ्या मिस्टरांना नारळ घेऊन पाठवून म्हटलं. जर नाही मला मुलगा झाला म्हटलं तर मी केंद्र पाय युनिट होणार म्हटलं. असं मी केंद्रात बोलून आले त्या दिवशी अरे डिलिव्हरी. बापरे. मी अशी डायरेक्ट म्हणजे याच्यासारखी मला असं बेचैनसारखं व्हायचं. हा हा हा. तेव्हा ताई मी त्या डिलिव्हरी रूम मध्ये गेली ना, ते मॅडम म्हणे तू टेन्शन घेऊच नको, झालं तर झालं, एकाला जोड होऊन जाईल. म्हणजे ते मॅडमांना बरोबर. माहित होतं की त्यांना माहित होतं की हिला मुलगा आहे कारण ते परमेश्वराला माहिती होतं स्वामींना. हा. मग बाई मॅडमांनी मला असं टीका वगैरे म्हणजे रेखा वगैरे लावली तिथं शिजरच्या रूम मध्ये. हा. मुलगा मला जेव्हा शिजर झालं माझं झालं तेव्हा ते मॅडमांनी सांगितलं बघ म्हणे तुझ्या मनासारखं झालं म्हणे, देवाने बघ म्हणे तुझी किती पालटी पलटवली म्हणे, बघ म्हणे तुझी म्हणे. आई तर ताई गं. त्याच्या कपाळावर जसा स्वामींचा टीका आहे. काय म्हणता? हो जसा स्वामींचा असा गोल असा चंद्र आकाराचा राहत नाही का, हो 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 हो. सेम लाल लाल आहे, तसं पूर्ण लाल आहे असं. आता किती महिन्याचं आता बाळ? आता 3 महिन्याचं झालं ताई माझं बाळ. मग ऐकून हो. तर घ्या तुम्ही. मग मी अशी बोलली होती ना स्वामींच्या केंद्रात बोलून हो. आलेली होती ना, तर मला हो. मुलगा झाला तर मी मिस्टरांना पाठवेन नारळ घेऊन येतो. हा, झाल्या पाठवेन म्हटलं मी. हा. हा, अशी मी बोललेली होती. हा. मग त्यांना पण माहित होती की अशी अशी बोललेली आहे असं. हा, मग हा, त्यांना बोलली होती म्हणजे बघा आपला जर मुलगा झाला तर तुम्ही असं असं करायचं म्हटलं. जरी झालं तर जायचंच नाही म्हटलं केंद्रात म्हटलं. मग हां. मग त्यांना ना मग मी शुद्धीवर आली वगैरे. मग ते मला म्हणतात मला विचारतात ते अगं म्हणे तू बोलली होती म्हणे मी केंद्रात नारळ जाऊन नाही करून येतो म्हणे. हा, हा. तर कसं म्हणे नाही म्हणे अजूनही चालणार म्हणे आपल्याला म्हणे 6 महिना झाल्याशिवाय नाही जायचं म्हणे. हा, 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 हा. आणि ते पण काही गेले नाही चालले म्हणे 6 महिना झाल्यानंतर जाऊ बा आपण असं. हा, हा, हा. ताई 2 दिवस झाले, एक रात्र गेली त्या दिवशी. हा. अशी जो डोक्यात चिडीक निघाली माझीवाली. तर अरे बाप. एवढे इंजेक्शन गोळ्या देऊन पण काहीच फरक पडत नव्हता direct. अय्या. डॉक्टरीन पण हे झाली म्हणजे मला आहे ना असं उठायला गेली का अशी चिडीक निघायची. माने पण मागचा भाग राहतो ना आपला हो मानेचा हो हो म्हणतो हो हो. तिथून तर ते पुढचं जे कपाळ असतं ना हा तिथपर्यंत. तिथपर्यंत. असं बापरे. वाटायचं की नाही डोक्याचे 2 भांगा म्हणजे डोकं आई म्हणजे फुटूनच जाईल गं. ना माझं. इतकं चिडीक निघायची. उठता यायचं नाही म्हणजे हालता पण नाही यायचं मला. हललं बिललं तर त्याचा त्रास व्हायचा मला. काय करायचं अरे तेच समजत नाही. अरे. जवळजवळ गोळ्या औषधी इंजेक्शन पण पोट टाकले म्हणे. मॅडम म्हणे असं त्रास का होतोय असं तर काही होत नाही बुवा असं. हा हा हा. बरं टाकला. मग मलाही ना एकदम झोपून एकदम अशी आठवण आली. म्हटलं आईला बोलली माझ्या आईला अगं म्हटलं आई मी असं बोललेली होती त्याच्यामुळे तरी झालं म्हटलं मला असं. हा हा. म्हणजे मिस्टर म्हणे मग हा म्हणे एखादं असेल मी म्हणतो तसं म्हणे मी एक काम करतो जातो म्हणे केंद्रात हा आणि माफी मागून घेतो म्हणे स्वामींची आणि मागून घेतो म्हणे की नारळ म्हणे. हा. गेले ताई ते तिथे केंद्रात गेले तिथे ते बाबा होते. ते बाबा म्हणतात म्हणे तुम्हाला काही अनुभव आहे का म्हणे सांगायला स्वामी आज गेले ते त्यांनी नारळ वगैरे घेतलं नारळ व्हायला हा. आणि त्यांना ती इच्छा नाही त्यांनी दानपेटीत काय टाकले नाही टाकले त्यांनाच माहिती. हा हा. ते म्हणे पावती फाडून घ्या म्हणे ये म्हणे नको म्हणतो पावती वगैरे नाही फाडायची म्हणे मला हे टाकू द्या म्हणे माझ्या मनाप्रमाणे म्हणजे यांनी काय टाकायचं त्यांना माहिती. हा हा हा. तर घरी आली ताई त्यांनी रखी आणली. माझं 2 मिनिटात डोकं बंद होऊन गेलं. बाप रे. 2 बघा मिनिटात डोकं बंद. ताई केवढी म्हणजे लीला आहे स्वामींची सांगा आता. माझे 4 दिवस एवढा त्रास झाला मला डायरेक्ट की म्हणजे मला बापरे. सगळे घाबरले की असं त्रासला का बरं होतोय बा असं. अय्या. असं त्रास नाही व्हायला पाहिजे. आई पण सासूबाई पण सगळे आपलं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे असं काय म्हणजे जवळजवळ 5वीच्या दिवशी 5वी पुसतात ना म्हणजे बाळ हो 5वी हो दिवशी. हो हो. त्या दिवशी मम्मी बाई जरी म्हटलं यांना म्हटलं बेळ वगैरे ये म्हणे बेळ वगैरे असं म्हणते त्याच्यामुळे घरी आले घरानंतर 5वी दिवशी यांना म्हटलं एक काम करतो तिथेच जा मग माझं लक्षात आलं मला की मी अशी बोलली होती असं. हा. महिने नारळ व्हायला घरी येत नाही तू ये मग तिथे बाबा भेटले म्हणे तुम्हाला अनुभव सांगायचा आहे का म्हणे ये म्हणे घरी गेल्यानंतर मला अनुभव समजेल म्हणे अशी बोलले बरं काही. हा. बघा. हे म्हणे मला घरी गेल्यानंतर समजेल म्हणे. हे घरी आले त्यांनी मला माझ्या कपाळाला रख्या लावली विभूती लावली त्यांनी कपाळाला. हा हा हा. काय नाही म्हणजे तिने मला त्यानंतर माझं डोकं त्या दिवसात काहीच नाही राहिलं रे. अरे वा. म्हणजे किती स्वामींची शक्ती आहे ताई. हो आणि आज माझं बघा मी मानलेले होते म्हटलं मला 108 गुरुस्वामीचे इथं सारामृताचे म्हणजे मी तारक मंत्राचं पण आहे ताई. हा जसं मला दिवस राहिले ना हा मला त्या आपले म्हणजे युट्यूबलाच बघितलं होतं मी. हा. तर तुमची म्हणजे तारक मंत्राचं पाणी असं करायची मी ते डाव्या हातावर तांब्याचा लोटा भरून ठेवायची हा आणि त्याच्यात जे उजव्या हाताचे जे 5 बोट आहेत ना ते हा. पूर्ण बुडवायचे त्याच्यामध्ये. म्हणजे ऐकलेलं होतं मी ते युट्यूबला ऐकलेलं होतं ते हा दादांचं हा. की नॉर्मल एकदम नॉर्मल राहू द्यायचे उजव्या हातात आणि ते 11 वेळेस म्हणायचं. म्हणजे तारक मंत्र. 5 बोटं त्याच्यात राहू द्यायचे ना ते आणि ते 5 बोटं पाण्यात पूर्ण बुडवायची नॉर्मल बुडवायची
नंतर हा. मंत्र कंटिन्यू चालू ठेवायची मी 11 वेळेस माझ्याकडनं सुरुवातीला म्हणलं यायचं नंतर काही बसवायचं नाही माझ्याकडून. हा. तर मी ती पण सेवा म्हणजे तारक मंत्राचं पाणी 9व्या महिन्यापर्यंत आणि जोपर्यंत डिलिव्हरी तोपर्यंत तो माझ्या पोटातून बाहेर येते तोपर्यंत माझ्या तोंडात तोच एकच मंत्र होता. हा. अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. करतील स्वामी. हाच मंत्र होता. स्वामींची दीक्षा पूर्ण केली पण आणि त्याला काही 1 रुपयाचा दवाखाना पण नाही लागला. ते भर उन्हाळ्यात झाला. बघा. काहीच नाही लागलं दवाखाना वगैरे काहीच नाही लागलं झालं त्याला. एवढा उन्हाळ्यात डॉक्टर म्हणे कमी दिवसाचं बाळ म्हणजे माझे 8 महिने घेतलेले आहेत धरा तुम्ही. अरे बापरे. 8 महिन्याचं त्याला ना काचच्या पेटीत त्याला काहीच नाही ताई. मग तुमची ती स्वामी सेवा, तुमचा स्वामींवरचा विश्वास हे सगळं फळाला आलं ताई. एवढा सोपं पण आहे ताई तर तो म्हणजे ना 15 दिवसाचा असताना नजर लावतो तो डायरेक्ट बोलायला. हो. बघा. हो. आणि त्याच्यात कपाळावर टीका आहे ना तर तिथं मॅडम म्हणत होती तू स्वामींचं करते का गं म्हणे. म्हटलं हो मला स्वामींवर खूप श्रद्धा होती म्हटलं मॅम. ताई फोटो पाठवाल का मला बाळाचा? मी फक्त कपाळाचा फोटो ठेवेल, त्याचा पूर्ण चेहरा नाही ठेवणार. हा. आणि एक सांग म्हणजे स्वप्नात बी ना ताई माझ्या ना 4 कुत्री यायची. अच्छा. हा. 4 कुत्री यायचे दिवस असतो ना स्वप्नात 4 मी ना 5व्या महिन्याला केंद्रात पारायण केलं होतं ते. अरे बापरे, कमाल आहे. हो केंद्रात मी दिवस असताना जवळजवळ 3 ते 4 पारायण केले मी. बापरे. म्हणजे गुरुचरित्र मोठं पारायण ना. हा. मग 3 तास कंटिन्यू बसावं लागतं ते. पण ते आणि केंद्रात पण मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठं पारायण केलं होतं. आमच्या केंद्रात जवळजवळ तेव्हा 500 सेविका बसलेल्या होत्या पारायणाला. हा. एवढे बसतात? हो दरवेळी म्हणजे प्रत्येक वेळेस गुरुपौर्णिमेच्या वेळेस वर्षातून 500 या वेळेस म्हणजे जास्तच होते. मी जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जागाच नव्हती डायरेक्ट बसायला एवढे जण बसलेले होते. बापरे. म्हणजे आता त्यांनी अजून थोडंसं वाढवलं मोठं केलं केंद्र आमचं इथलं. हा. हो आणि म्हणजे मला खूप अनुभव आला स्वामींचा की मी 10-12 वर्ष रिकामी इकडे तिकडे भटकली. हो ना. आणि शेवटी देवावर आपण एक म्हणतात ना कर्म चांगले करा देव आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास पण ठेवला पाहिजे स्वामींवर. विश्वास महत्वाचा आहे. खूप छान ताई मी शेअर करते ताई. हो हा. श्री स्वामी समर्थ ताई. ताई मी मला फक्त मिस्टरांसाठी सेवा विचारायची होती. मला सेपरेट म्हणून तुमच्याशी बोलायचं होतं 2 मिनिटं. तर मी ताई घ्या ऐका ना ताई, हे सगळं मी सेवा देत नाही ना म्हणून सांगते. तुम्हाला आता नंबर आलाय ना तर त्या नंबरवर तुम्ही लगेच फोन करा आता. हा. चालेल. हो. श्री स्वामी.